चॅनलवर आज आपण पफची बाही डिझाईन करणार आहोत। ती पण वेगळ्या पद्धतीची आहे। हे बघा, ही लेस घेतली आहे मी, ही बॉर्डर आहे। मी बॉर्डर वेगळी कटिंग करून घेतली आहे आणि हे साडीचं कापड आहे। हे बाजूला ठेवायचं आधी। मला 9 इंचाची बाही पाहिजे। बॉर्डर आपली आहे 4 इंचाची। ही बघा, तयार 4 इंचाची होणारी आणि 5 इंचाचं मग वरचं हे आपल्याला कटिंग करायचं आहे। मग 5 इंच म्हणजे मी 1 इंच वाढून घेतलं आहे, 6 इंच घेतली आहे आणि मी पफसाठी इथे 3 इंचावर मार्किंग करते। 3 इंचावर सोडायचे आपल्याला, स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि आपण जशी बाही काढतो तशी इकडून काढायची आहे। 34 छातीचं ब्लाऊज आहे हे, मग 8.5 इंचावर मार्किंग केली आहे आणि इथून 3.5 इंचावर 2 इंच आतमध्ये घेतलं आहे, कारण की आपण जे सोडतो एक्स्ट्रा मार्जिनसाठी, त्यासाठी हे 2 इंच आतमध्ये। आणि आपण इथून आता हे करायचं आहे, आकार द्यायचा आहे। तर बाही घेर आपला 5 आहे, 10 आहे, अर्धा घेतलाय मी 5, 2 इंच शिलाईला। आणि तुम्हाला पफ जर जास्त हवं असेल तर इथून तुम्ही 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच करू शकता। मी 1 इंचावरच मार्किंग करते, मला वरती एवढा पफ जास्त नको आहे। आणि इथून 2.5 इंचावर मार्किंग करते। बघा, इकडून 2.5 इंचावर आपण इथून असं आपल्याला शेप द्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याचा पण आपल्याला इथूनच द्यायचं आहे असा। हे बघा, हे आपलं मार्किंग झालंय। आता आपण इथून 2 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे बघा, इथे 2 इंचावर मार्किंग केलंय आणि जी आपली ही मार्जिनची शिलाई आहे, मार्किंग केली आहे इकडे, इथे आपण क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। हे बघा, आधी मी हे कटिंग करून घेते। ते आता आपण कट करून घ्यायचे असं, हे काही नंतर कट केलं तरी चालेल। आता आपण ही क्रॉस जी लाईन मारली आहे तिथे आपण 1/2 इंचावर खाली असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे कट करायचं आहे। उलटी बाजू आहे, उलट्या बाजूवरच आपल्याला हे ठेवायचं असतं। आधी व्यवस्थित मागची पुढची बाजू बघून घ्यायची। मी मार्किंग करून ठेवते। एक आपल्याला ही बाजूला ठेवून द्यायचंय। आधी अस्तर जॉईन करून घ्यायचंय पूर्ण। हे बघा, आता आपल्याला इथून 2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथून पण 2 इंचावर। तर आपल्याला इथून पहिल्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। हा आपला मधला कटचा भाग जो थोडा आपण मार्किंग करून घेऊया। वरून पण आपल्याला हे बघा, इथून मी अशा चुन्या पाडल्यात आणि इथून मी अशा उलट्या पाडणार आहे।
हे बघा आपला पफ बघा व्यवस्थित आलाय. तर आपली ही बॉर्डर आहे आणि हे मी अस्तर घेतलंय. मध्ये कट करायचं आहे, हे पण मध्ये कट करायचं आहे. हे बघा आपली आता ही सरळ बाजू आहे, अस्तर त्याच्यावरती ठेवायचं आपण. मी आधी धागा चेंज करून घेते. आता अशी शिलाई मारून घ्यायची आहे. मी दुसरा पण जॉईन करून घेतला आहे. आता आपण हे व्यवस्थित थोडं कटिंग करून घेऊया. हे बघा आता आपण हे इथे ही शिलाई मारलेली आहे ते असं एकावर एक ठेवायचं आहे. हे बघा व्यवस्थित बघायचं आहे. आता आपण इथे आधी लेस लावून घेऊया. तुम्ही पायपिंग केली तरी चालेल, मी लेस लावून घेते पहिली. आता आपण इथून आधी शिलाई मारून घेऊया. हे बघा मी क्रॉस मध्ये केलेलं आहे. इथे पण तुम्ही शिलाई मारून घेतलेली चालेल पहिली. डिझाईन तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.